पोरी मला माहितीये त्या मांगले गडबड असती, म्हणून पहिले तर कोथिंबीर धुवून घ्यायची, सुकवायची, नंतर सरळ सरळ कापायची. बारीक कापायची, जेवढी बारीक कापता येईल तेवढी. कापलेली कोथिंबीर एका टोपल्यामध्ये टाकायची. टाका पांढरे तीळ, उलसक जिरं. त्या घरामध्ये आसन पिझ्झा सीझनिंग तर ते पण टाकायचे. टाका आमचूर पावडर, पाव भाजी मसाला. भाजी घेतो त्या चमच्यानं दही टाका, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, एवढं लागन तेवढं गव्हाचं पीठ. आता पिठामध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि टाकून पीठ भिजून घ्यायचं. इकडं पाय पोरी, इथं आपण कोथिंबीरचे पराठे बनवत आहे. भाजी पण नसली तरी कोथिंबीरचे पराठे खाल्ले जातात. पीठ फक्त मुठा देऊ मळायचं, म्हणजे पीठ नरम होईल. 5 मिनिटानंतर एक उंडा तोडायचा, त्याला गोल गोल करायचं, जसं की चेंडू गोल असतो तसा. असे सर्व पिठाचे गोल गोल चेंडू करायचे. एक उंडा उचलायचा आणि पिठामध्ये घोसाळायचा. पातळ लाटून घ्यायचा, तेवढा पातळ उंडा लाटता येईल तेवढा. पराठा लाटणं झाला की तव्यावर टाकायचा, लगेच उलटायचा. पराठ्याला तेल लावू लावू खरपूस भाजायचा, म्हणजे खायला पराठा चवदार लागतो. आता पोरी तू हे पराठे प्रवासामध्ये नेऊ शकते, सकाळच्या डब्यासाठी पण देऊ शकते. झटकीपट बनतात, खायला खरपूस पण लागतात, प्रवासामध्ये जास्त दिवस पण टिकतात. फक्त कधी पण पराठे बनवले की पहिले ते थंड करून घ्यायचे, नंतर ते लोणच्या संग खायचे, नाहीतर चटणी संग खायचे, आवडत असेल तर दया संग खायचे. मग असे पराठे खायासाठी नक्की करायचे. चला मग ठोका एक लाईक.